are going to solve the problem in textbook question number 13. Your outstanding expenses and prepaid expenses याचे ॲडजस्टमेंट जास्त आहे. तिथं आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट दिलेलं आहे 1/4/2019 आणि रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट इकडं चुकून लायबिलिटी लिहिलेलं आहे. लायबिलिटी नाही ते रिसिट्स आहे. रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 आणि खाली 4 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. तर इथे आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना 3 ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे. ओपनिंग बॅलन्स शीट, रिसिट्स, पेमेंट्स अँड ॲडजस्टमेंट्स 3 ठिकाणी लक्ष देऊन त्या एक प्रत्येक आयटमला कोणती ॲडजस्टमेंट आहे, काय ॲड करायला लागणार आहे, काय लेस करायला लागणार आहे हे आपल्याला इथे बघायला लागणार आहे. ठीक आहे. नेहमीप्रमाणे आता आपण पहिलं काय करायचं, कॅपिटल फंड. कॅपिटल फंड ओपनिंग बॅलन्स शीट दिलेलं आहे. ओपनिंग द कॅपिटल फंड 64,500. कॅपिटल फंड 64,500. कॅपिटल फंड ओपनिंग बॅलन्स शीटला असणार आहे आणि कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक रिसिट अँड पेमेंट अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स घेतो. इथे 64,500. कॅपिटल फंड 64,500. 64,500. त्याचबरोबर इथं कॅश इन हँड कॅश ॲट बँक, कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक, कॅश ॲट बँक क्लोजिंग घ्यायचं. रिसिट पेमेंट अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स 6,500 आणि 20,000. 6,500 आणि 20,000. ठीक आहे. 6,500 आणि 20,000. त्यानंतर ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये ज्या ॲसेट्स आहेत, फक्त ॲसेट म्हणतो, आउटस्टँडिंग किंवा प्रीपेड आहे ते आपण ॲडजस्टमेंटच्या वेळी बघणार आहोत. आउटस्टँडिंग प्रीपेड 2-3 आयटम दिलेले आहेत. तिथे ॲसेट फक्त 2 आहेत, मशनरी आहे आणि फर्निचर आहे. मशनरी फर्निचर इथे पहिले रो, त्याला डेकोरेशन वगैरे पुढे ॲडजस्टमेंट असेल. मशनरी आहे 69,000. मशिनरी 69,000 इनर कॉलममध्ये ठेवूया. डेकोरेशन असेल तर द्यायचं, नाहीतर मग बाहेर ठेवायचं, काय प्रॉब्लेम. त्यानंतर कुठला आहे, फर्निचर 15,000 आहे. एक वर सोडून द्या. फर्निचर 15,000. फर्निचर 15,000. ओपनिंग ॲसेट्स, मशनरी, फर्निचर. ठीक आहे. त्यानंतर इकडे ओपनिंग बॅलन्स शीटला एक बँक ओव्हरड्राफ्ट दिसतोय बघा. 1/4/19ला बँक ओव्हरड्राफ्ट एक कर्ज आहे आणि इकडे रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंटला पेमेंट साईडला पहिलंच म्हटलं त्यांनी बँक ओव्हरड्राफ्ट 18,000. आता इथं जसं आपण ॲसेटला कॅश इन हँड आहे, तो रिसिट पेमेंटला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 12,000चा 12,000 आहे आणि तो ओव्हरड्राफ्ट 38,000 आहे आणि तोच क्रेडिट बॅलन्स इथं 38,000 दिलेला आहे. पण शेवटी आपण जर हे रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट, रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंटचं शेवट कशाने होतो, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. कुठला तरी बँकेचा एक बॅलन्स राहणार आहे, दोन्ही बॅलन्स राहणार नाही. ॲसेटला येऊ शकतं, ॲसेटला दोन्ही येऊ शकतं. का इकडं लोन, लायबिलिटीला लोन येऊ शकतं, इकडं फिक्स्ड डिपॉझिट असेल, करंट अकाउंट बँक बॅलन्स असेल. पण रिसिट्स आणि पेमेंट्स अकाउंटला बँक बॅलन्सचा कुठला एकच राहणार आहे. लक्षात, कॅश इन हँड कॅश ॲट बँक 20,000 इथे दिसत आहेत. याचा अर्थ हा बँक ओव्हरड्राफ्ट कॅन्सल झालेला असणार आहे, कारण कुठंतरी एकच बँक बॅलन्स राहणार. रिसिट्स आलेला पैसा मग तो कॅश असो किंवा बँक असो, ही रिसिट आहे आणि पेमेंट सगळी झालेली आहे. मग जरी तो ओपनिंगला जरी बँक ओव्हरड्राफ्ट म्हटला असला, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, तरीसुद्धा तो एक प्रकारे पेमेंट झालेला आहे. कारण हे पेमेंट वजा झाल्यानंतर कॅश ॲट बँक क्लोजिंगला 20,000 दिसतो. हातामध्ये पैसे किती आहे, 6,500 आणि कॅश ॲट बँक किती आहे, 20,000. म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट हा पेड झालेला आहे. आपण तिथं मारतो इथे करूया. ओपनिंग इथं आपण बँक ओव्हरड्राफ्ट लेस पे पेमेंट इथे 38,000 38,000
कारण पेमेंट साईडला कॅश आणि बँक फक्त त्याने किती म्हटलेलं आहे 20,000. कारण जर बँकचं कर्ज असतं तर इथं बँक बॅलन्स दिसला नसतं. बघूया का बरं. त्यानंतर नेहमीप्रमाणे आता काय बघायचं, रिसिट्ससाठी पहिली बघूया. रिसिट्सला ओपनिंग कॅश बॅलन्स आपण घेत नाही. सबस्क्रिप्शन किती आहे 1,05,000. सबस्क्रिप्शन आपलं रेव्हेन्यू इन्कम आहे बाय सबस्क्रिप्शन 1,05,000. या सबस्क्रिप्शनला 3 ॲडजस्टमेंट आहेत बघा. ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये 1/4/19ला जो बॅलन्स शीट दिलेला आहे त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती होतं 8,000. बघा ओपनिंग सबस्क्रिप्शन किती होतं 8,000. आणि या 8,000 पैकी खाली ॲडजस्टमेंट एक नंबर दिलेली आहे. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन्क्लूड्स ₹3,000 फॉर 2018-19. पण 19-20 या सालामध्ये 18-19साठी आपणाला 3,000 मिळालेले आहे. पण मिळायचे किती होते 8,000. आता 3,000 जे मिळाले ते पहिले 3,000 वजा करूया. लेस सबस्क्रिप्शन फॉर प्रिवियस इयर 18-19 किती आहे 3,000. 3,000 वजा करा 1,02,000. बरोबर 1,02,000 गेल्या वर्षाचं मिळालेलं आहे. रिसिट यंदाचे पण ते इन्कम गेल्या वर्षाचं होतं तर ते 3,000 पण धरायचं. आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 19-20 इज 14,000. या वर्षाचं 14,000 येणं आहे ते ॲड करायचं आहे. ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2019-20 करंट इयर. फॉर करंट इयर ही 14,000. 16 1,16,000. आता या सबस्क्रिप्शन लक्षात घ्या. गेल्या वर्षाचं येणं किती होतं ॲसेटला किती दिलं आहे ओपनिंग बॅलन्स शीट बघा 8,000 आहे. या 8,000 पैकी किती मिळालेलं आहे 3,000. म्हणजे गेल्या वर्षाचं किती येणं आहे 5,000. आणि या वर्षाचं येणं किती आहे 14,000. असे 14 ने 5 19,000 हे ॲसेटला दिसते. तिथे सोडा डेप्रिशिएशनसाठी आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन इथं म्हणा 2018-19 अँड 2019-20. लास्ट इयरचं किती आहे 5,000 येणं आहे. लास्ट इयरचं 5,000 येणं आहे आणि करंट इयरचं 14,000 येणं आहे. असं एकूण सबस्क्रिप्शन आपल्याला 31 मार्च 20ला 19,000 रुपये येणं आहे. 19,000 येणं आहे. ठीक आहे. परत बघा रिसिट किती 1,05,000. पण यामध्ये गेल्या वर्षी 3,000 ॲड होतं ते आपण लेस केलं. पण गेल्या वर्षी यायचे किती होते 8,000. 8,000 मधले 3,000 आले हे 3,000 वजा केले आणि 5,000 येणं आहे. लास्ट इयर आउटस्टँडिंग आणि करंट इयर आउटस्टँडिंग खाली दिलेलं आहे 19-20 किती आहे 14,000. ठीक आहे. सबस्क्रिप्शन पूर्ण केलं. त्यानंतर एंट्रन्स फी कॅपिटलाइज. आता इथे खरं म्हटलं तर कॅपिटलाइज म्हटल्यानंतर इथं डायरेक्ट आपण कॅपिटल फंडला ॲड केलं तरी पण चूक देत नाहीत. बरोबर आहे. डायरेक्ट त्यांनी सगळंच कॅपिटल करायचं आहे पण इथे लिहिण्याची गरज नाही. पण काय पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे इथं लिहिताना एंट्रन्स फी आणि लेस 100% कॅपिटलाइज. आपण या पद्धतीने सोडू. कसे पद्धत करा डायरेक्ट ॲड करा का इथून सगळं वजा करा इकडे डायरेक्ट दाखवायचं तिथं सर्व नेट इफेक्ट करणार आहे. सर्व ॲडिशन तिथे होणार आहे. ठीक आहे. एंट्रन्स फी 9,300 घेऊया इथं आपण कशाही प्रकारे सोडू शकतो. एंट्रन्स फीज किती आहे एंट्रन्स फी रिसिट किती आहे 9,300. सगळी कॅपिटलाइज करायची लेस 100%. खरं म्हटलं तर हे डबल काम आहे पण एखाद्या वेळी असंही सोडवलं जातं आणि म्हणून अशा प्रकारे आपण सोडू. इथे नॅशनल आहे 100% एंट्रन्स फीज.
9300. एंट्रन्स फीज फुल्ली कॅपिटलाइज्ड. 50% असेल अगोदर आपण झालेलं आहे, त्याच्यामध्ये जास्त एक्सप्रेशन देत नाही. त्यानंतर पुढची रिसिट आहे लॉकर रेंट. बाय लॉकर रेंट. लॉकर रेंट या संदर्भात सुद्धा या सबस्क्रिप्शनप्रमाणेच आहे. 3 ठिकाणी लक्ष द्यायचं. 3 ठिकाणी लक्ष द्यायचं. लॉकर रेंट यंदा किती मिळालेलं आहे? रिसिटला दिलेलं आहे. रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटला रिसिटला दिलेलं आहे. लॉकर रेंट 1500 मिळालेलं आहे. पण या 1500 मध्ये तर काय म्हटले बघा, आउटस्टँडिंग लॉकर रेंट गेल्या वर्षाचे 500 येणं होतं. मग गेल्या वर्षाचं येणं जे होतं 500 रुपये हे आपल्याला लेस करायला, कारण ते गेल्या वर्षाचं इन्कम होतं, गेल्या वर्षी आउटस्टँडिंग होतं, ते त्या रेंट लॉकर रेंटमध्ये त्यांनी ॲड केलं असणार आहे. पण आता हे गेल्या वर्षाचं येणं होतं ते याच्यामध्ये इन्क्लूड आहे आणि म्हणून इथून लेस करायचं. लेस आउटस्टँडिंग फॉर 2018-19 किती आहे? 500. आताच ठेवा, कारण खाली अजून या वर्षाचं आउटस्टँडिंग दिलेलं आहे. 4 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. लॉकर रेंट आउटस्टँडिंग फॉर 19-20 400. या वर्षाचं 400 येणं आहे. मग हे 400 रुपये आपल्याला काय करायला लागते? येणं यंदाचं येणं ॲड करायचं. या वर्षाचं येणं ॲड करायचं आणि गेल्या वर्षाचं येणं असेल आणि ते जर यंदा मिळालं असेल तर ते मात्र वजा करायचं. ठीक आहे, म्हणजे रिसिट यंदाची आहे पण ते इन्कम गेल्या वर्षाचं. आणि इथे मात्र आता आउटस्टँडिंग फॉर करंट इयर मिळालेलं नाही पण ते ॲक्युड इन्कम. ॲड आउटस्टँडिंग लॉकर रेंट किती आहे? 400 रुपये. 1400. आता इथे लक्षात घ्या, लॉकर रेंटमध्ये सुद्धा याच्याकडे होऊ शकतं. गेल्या वर्षी किती येणं होतं? 500 होतं. पण त्या 500 ते समजा इथे दिलेलं नाही आहे. गेल्या वर्षी 500 होतं, पण समजा याच्यामध्ये त्यांनी म्हटलं असतं 500पैकी 400च मिळाले तर अजून 100 येणं झालं असतं. मागचं पण येणं दाखवलं असतं इथं आपण. 500 येणं होतं, समजा याच्यामध्ये म्हटलं असतं की 400 फक्त मिळालेले आहेत. 500पैकी 400 मिळाले, मग 100 परत त्या सबस्टिट्यूशनप्रमाणे 18-19 100 येणं आहे आणि 19-20 किती खाली म्हटलं 400 येणं आहे. पण तसं काय म्हटलं नाही, त्यांनी दिलं नाही आहे. ते गेल्या वर्षी येणं होतं ते सर्व आलं असं गृहीत धरून आपण 500 वजा केलेलं आहे. येणं होतं ते 500 आलेसे गृहीत धरलं, 500 वजा केले आणि या वर्षाचं येणं जे आहे 400 ते मात्र इथे आपण ॲड केलं, कारण हे जरी रिसिट नसली तरी ती इन्कम. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन लॉकर रेंट रिसिव्हर म्हणा की आउटस्टँडिंग लॉकर रेंट कसे म्हणा. आउटस्टँडिंग लॉकर रेंट किंवा लॉकर रेंट रिसिव्हेबल. आउटस्टँडिंग लॉकर रेंट किंवा लॉकर रेंट रिसिव्हेबल 400. लॉकर रेंट झालं. लॉकर रेंट परत बघा, लॉकर रेंट मिळालं किती आहे? रिसिटला दिलेलं आहे. रिसिटवरून जायचं पण रिसिट किती आहे? 1500. खाली काय म्हटलं आहे? अगोदर काय होतं? लॉकर रेंट आउटस्टँडिंग ओपनिंग बॅलन्समध्ये 500 येणं होतं, ते वजा केलं कारण ते गेल्या वर्षाचं मिळालेलं आहे. आणि खाली ॲडजस्टमेंट 3मध्ये शेवटची ॲडजस्टमेंट आहे 19-20 400 रुपये येणं. ते आपण इथं येणं दाखवलेलं आहे. गेल्या वर्षी ओपनिंग बॅलन्सशीटला जसं लॉकर रेंट रिसिव्हेबल किती होतं? 500, तसं यंदा किती येणं आहे? 400. ठीक आहे. त्यानंतर डोनेशन्स सुद्धा त्यांनी इंटरेस्ट फीप्रमाणेच कॅपिटलाइज करायला सांगितलेलं आहे. ते असंच करू आपण इंटरेस्ट फीप्रमाणेच. बाय डोनेशन्स किती डोनेशन्स मिळालेलं आहे? 800 रुपये. पण हे सुद्धा काय करायचं आहे? कॅपिटलाइज करायचं आहे. 100% कॅपिटलाइज. 100% कॅपिटलाइज. झिरो क्या डॅश करेंगे कैपिटल्स एट 100% डोनेशन कॅपिटलाइज केलेला आहे. अशा प्रकारे आपली रिसिट साईड आपण पूर्ण केलेली आहे. ओपनिंग बॅलन्स शीटचं ओपनिंग बॅलन्स घेतलं, मशिनरी घेतली, फर्निचर घेतलं, कॅपिटल फंड घेतलं
आणि रिसिप्ट साईड आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. पेमेंटसाठी ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करतो.